मंडणगड येथे 52व्या तालुकास्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन। सविस्तर वृत्त। मंडणगड तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेरळ येथे 19 आणि 20 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी, शिक्षण विभाग, पंचायत समिती मंडणगड आणि शासकीय आश्रमशाळा वेरळ यांच्या संयुक्त विद्यमानं 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, गटशिक्षण अधिकारी NK शिंदे आणि विस्तार अधिकारी मुळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते। मंडणगड येथे 52व्या तालुकास्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचं झालं उद्घाटन। विद्यार्थ्यांनी आपल्या विचारशक्तीला दिली चालना। विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय मंडणगड। या ठिकाणी करायचं आहे। धुमाळ मॅडम, एक मिनिट, सर्वपूर्ण सभागृहाला आपण द्यायची। नमस्कार, सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचं निमित्त साधून आमच्या विद्यार्थ्यांनी यंत्रमानव। धन्यवाद मॅडम। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती स्टेजवर उपस्थित व्हायचं आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं बॅचेस लावून या ठिकाणी स्वागत होते। मित्रहो, आपल्याला सांगायला आवडेल की मंडणगड तालुक्यामध्ये 2 आश्रमशाळा या ठिकाणी आहेत आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये आश्रमशाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन कधीही संपन्न झालं नव्हतं, ते यावर्षी या ठिकाणी संपन्न होते। या कादवणच्या आश्रमशाळेमध्ये आपण सर्वांनी यानंतर मी सर्व वेरळ
आपण सर्वांनी टाळ्या देऊया. ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय श्रीकृष्ण जोशी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब यांचा यथोचित शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाची एक वेगळा ठसा आपल्या शिस्तबद्ध कारभाराने निर्माण करणारे आदरणीय गटशिक्षणाधिकारी आणि तर मंडणगड तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत. पुढील सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पण म्हणून गेली 2 वर्ष यानंतर या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्रीकृष्ण जोशी ते यशस्वी करतायत. आपल्या शाळेमध्ये जर यशस्वी करायचं असेल
नुसतं बघतोय, टाळ्या काय देत नाहीत त्या मुलांसाठी. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या देऊया, जोरदार टाळ्या, जोरदार. टाळ्या देऊया, जोरदार टाळ्या देऊया या मुलांसाठी, मुलींसाठी जोरदार टाळ्या देऊया, जोरदार जोरदार एकदम. समूह नृत्यानं आपणा सर्वांचं स्वागत झालं. मला वाटतं यानंतर स्वागत पद्य विज्ञान गीत याचं संगीत संयोजन ज्यांनी केलंय तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खूप छान आणि सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला यांचं संयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व जे आपले महिला प्रतिनिधी आहेत त्यांचं जे विद्यार्थी आणि शिक्षक या सभागृहाच्या बाहेर आहेत त्या सर्वांना सूचना आहे प्रशासनाकडून. तालुकास्तरीय 52वे विज्ञान प्रदर्शन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या निमित्त उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या, चित्रित केला प्रसारित करणारे आमचे बंधू, सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विज्ञान प्रदर्शन हे सालावादाप्रमाणे होतं, परंतु हे आगळं वेगळं विज्ञान प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. माध्यमिक शाळा आहेत, प्रत्येक वर्षी माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे, परंतु आश्रम शाळेमध्ये अनेक वर्षापासून या विद्यार्थ्यांना हा आनंद मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलं आणि एका धावत्या भेटमध्ये या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक खामकर सर आणि त्यांचा सर्व स्टाफ यांच्याशी एका भेटीत फक्त चर्चा केली
आणि एका क्षणामध्ये त्यांनी असं ठरवलं की सर आमच्याकडे हे विज्ञान प्रदर्शन घेतलं तर आम्हाला आनंदच होईल, आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. नियोजन करत असताना आज काय आज इथला संपूर्ण काया पालट आहे. मला वाटतं गेल्या 15 दिवसात ही मंडळी झोपलेली नसेल, कुठेतरी 2-3 तासाची त्यांना झोप असेल. आज हे संपूर्ण निसर्गरम्य वातावरण जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण वातावरण जे आहे ते त्यांनी शैक्षणिक वातावरण निर्मिती केलेली आहे. आजच्या या प्रदर्शनामध्ये प्राथमिक जे आपले स्तरावर जे विद्यार्थी आहेत त्यांचे 42 आपल्याला या ठिकाणी मॉडेल्स आलेले आहेत. माध्यमिकमधून आपले 22 मॉडेल्स आलेले आहेत. प्राथमिक शिक्षकांचे 7 मॉडेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. माध्यमिक शिक्षकांचे 6 मॉडेल्स आहेत. या धावत्या युगामध्ये, तंत्रयुगामध्ये आपल्याला प्रत्येक बाबीची आज आपल्याला गरज पडलेली आहे, आणि ही सगळी जी प्रगती आहे ती विज्ञानामुळे झालेली आहे. शिक्षणाचा पाया जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. शिक्षण जे आहे हेच माणसाचा सर्वांगीण विकास करणारं एक साधन आहे, आणि शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो. आणि यामुळे मी आपल्याला निश्चित सांगेन, कृषी, आरोग्य, तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर आपल्या घरातली प्रत्येक वस्तू बघा, अगदी फ्रीजपासून, पंख्यापासून ते अगदी TV, आपली सगळ्या जर बाबी जर आपण पाहिल्या तर या सगळ्या तंत्रज्ञानामुळे, विज्ञानामुळे विकसित झालेले आहेत. जिल्हा स्तरावर आयोजित केलं जातं. आणि म्हणून मी या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांची टीम, त्याचबरोबर ज्यांनी माझ्या सगळ्या केंद्रप्रमुखांनी, विशेषतः या केंद्रातील जे सगळे शिक्षक आहेत, घराडी केंद्रातील सर्व शिक्षक आहेत, त्यांचे सहकारी आहेत, त्याचबरोबर या केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत कोपकर सर, यांनी या सर्व शिक्षकांच्या मदतीने अतिशय उत्तम अशी तयारी केली. काय सांगू शकाल? आहे का? अरे वा, हां हां हां, सवेरे में मशरिक से शुरू होता है और मगरिब होते ही गुरूब हो जाता है. कोकणामध्ये आपल्याला गरज आहे कधी कोसळत आहे. आपल्याला कुठे कोसळली ते तिरड सागरामध्ये जवळपास कोकणामध्ये, रायगडमध्ये, आपल्या खेडमध्ये गलांडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी वतीनं, या प्रशालेच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत. शाल, श्रीफळ
आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत. मंडणगड या ठिकाणी सत्कार करतो आहोत. मंडणगड नगरपंचायतीच्या नगरसेविका आणि या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सत्कार करतो आहोत. यानंतर दुसरे विभाग प्रमुख आदरणीय संजय शेटके हे, तसेच सन्माननीय इरफानभाई बोरडकर, थोडंसं आपलं मागे पुढे झालं तर अन्यथा आपल्याला उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच तुम्हाला सर्वांना उपस्थित राहता आलं असतं. सर्वांना कार्यक्रम संपला आणि पुन्हा एकदा आपल्या जुन्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी खूप चांगलं उत्साहाच्या वातावरणामध्ये आज त्याचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जाधव साहेब, माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी. खरं तर कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणणे योग्य नाही, कारण आम्ही चुकीच्या वेळेला आहोत. सर्वप्रथम अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. दरवर्षी या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला आम्ही आमदार महोदयांच्यासोबत हजेरी लावत असतो, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे नुकत्याच निवडणुका झाल्या आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि आता त्यानंतर चालू असलेलं नागपूर येथील हिवाळी अधिवेशन, त्यामुळं आज आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आमदार योगीदादा कदम हे या राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि आज मंत्रिपदाची धुरा घेऊन मंत्रिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे नागपूरला त्या अधिवेशनामध्ये आहेत. परंतु आपल्या व्यस्त कामामधून सकाळी 10:30 वाजता दादांनी मला फोन केला आणि सांगितलं की आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समवेत आपण त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि माझ्या वतीनं देखील मी जरी आलो नसलो तरी या कार्यक्रमाला माझ्या वतीनं शुभेच्छा द्या. निश्चितच आपण सर्वांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं बघायला मिळतं आहे. निश्चितच दादांपर्यंत मंत्री महोदयांपर्यंत आपला हा मेसेज आम्ही सर्वजण पोहोचवणार आहोत. परंतु त्यांनी देखील या कार्यक्रमाला संयोजकांना, या शाळेचे मुख्याध्यापक असतील, आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी असतील, या शाळेतील सर्व शिक्षक, या गावचे सर्व सरपंच, ग्रामस्थ आणि तालुक्यातील तमाम सर्व आपले शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी प्रशिक्षणार्थी जेवढे असतील या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपापले प्रोजेक्ट आणलेले आहेत. आता काही ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिलं, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट या ठिकाणी लावलेले आहेत त्याचा खरोखर अभ्यास करणं आणि त्याच्यातून काहीतरी आपण समाज प्रबोधन करणं ही आज काळाची गरज आहे. त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. खूप चांगले विद्यार्थ्यांना सगळ्यांना माझ्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम आणि जो 3 दिवसाचा कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे सोपं नसतं, परंतु हे शिवधनुष्य आपण सर्व सहकार्यांनी या ठिकाणी पेललेलं आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा मी आपणा सर्वांना नमस्कार करतो. मी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेरळ, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक श्री मदन मारुती खामकर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी, त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड यांच्या वतीने या शासकीय आश्रमशाळेमध्ये 52वं विज्ञान प्रदर्शन घ्यावं यासाठी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या शाळेमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थ्यांना हे विज्ञान प्रदर्शन जवळून पाहता येईल आणि एक वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल असा दृष्टिकोन ठेवून मी त्यांना संमती दिली आणि आज एक अत्यंत चांगल्या प्रकारे हे उत्साहाने हे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पार पडत आहे आणि मी यात अतिशय आनंदी आहे. नमस्कार, मी गट शिक्षणाधिकारी NK शिंदे, पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड. आज 19 डिसेंबर 2024 या रोजी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेरळ तालुका मंडणगड या ठिकाणी आज संपन्न होत आहे। आज हे जे विज्ञान प्रदर्शन जे आहे, आश्रमशाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2च आश्रमशाळा आहेत आणि दोन्ही आश्रमशाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढायच्या दृष्टीने आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे विद्यार्थी बहुतांशी अन्य ठिकाणी त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यानंतर एक दृष्टिकोन वेगळा होतो, परंतु या आश्रमशाळेने एक महाराष्ट्राला एक आदर्श असा एक घालून दिलेला आहे आणि इथली मुलं गुणवत्तेत येऊन ते इस्रोला देखील जाऊन आलेले गेल्या वर्षी आणि इथली गुणवत्ता अतिशय उत्तम दिसून आलेली आहे। या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खामकर सर आणि त्यांची सगळी टीम यांनी गेल्या एक 15 दिवसांमध्ये हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे। मला वाटतं या मंडणगड तालुक्यामधील सर्व शाळांनी या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। विद्यार्थ्यांचे मॉडेल्स आहेत, शिक्षकांचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समधून आज जे आपल्या या परिसरामध्ये या गावातली जी सगळी मंडळी आज आली होती, ग्रामस्थ मंडळ होती, शिक्षण प्रेमी होती, विद्यार्थी होते, पालक होते आणि आज सकाळची जर आपण या ठिकाणी विज्ञान दिंडी जर पाहिली तर ही विज्ञान दिंडी म्हणजे एक शिक्षणाचा एक रथ जो आहे तो असा रथ आहे की तो ज्ञानामृत देणारा रथ होता। हा आपल्याला या आजच्या दिंडीमधून पाहायला मिळाला। कारण जवळजवळ 1-1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या वेळेला प्रभात जशी फेरी आपल्या निघतात तशा प्रकारची ही विज्ञान दिंडी ज्या वेळेला गावात गेली त्यावेळेला अक्षरशः एक आनंदाचं असं वातावरण होतं की घराघरातून महिला ज्या आहेत या दिंडीमध्ये एक पालखी होती, पालखीमध्ये शास्त्रज्ञांचे फोटो होते, अग्निपंख हे एक आपले आदर्श जे आहेत APJ अब्दुल कलाम यांचं देखील ते पुस्तक त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून ते ठेवलेलं होतं। तर सगळी लोक पुष्प वाहून नतमस्तक झाली होती। म्हणजे हा जो एक आदर्श आहे आज समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या मंडणगड वासियांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं। मला वाटतं आपण सगळ्या बंधूंनी, पत्रकार बंधू भगिनींनी एक अतिशय अनमोल ठेवा, प्रत्येक इथलं जे चित्रीकरण आहे ते आपण टिपलत आणि अतिशय योग्य असं ज्याला म्हणतो ना आपण की मार्गदर्शन आमच्या लोकांना भविष्यात मिळेल अशा प्रकारचं कामकाज देखील आपल्याकडून मिळतंय आणि तुमचं सहकार्य मला हमेशाच मिळतं, शिक्षण विभागाला मिळतं। या आश्रमशाळेतून माझा एक उद्देश असा आहे की या आश्रमशाळेमध्ये जे लपलेले जे आहेत शास्त्रज्ञ म्हणजे लहान बालक जे आहेत ते भविष्याचे मोठे निश्चित शास्त्रज्ञ आहेत ते होतील, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हाच दृष्टिकोन शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवला आणि या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन घेण्याचा मानस आखला होता आणि तो आज मला वाटतं खऱ्या अर्थाने तो यशस्वी झालाय असं मला वाटतं। आपण या ठिकाणी आलात आणि आपलं बहुमोल प्रदर्शनाला सेवा येणं अपेक्षित होतं, ते गैरहजर नाही, या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय हे निश्चित येणार होते ते निश्चित ठरलेलं होतं, पण काही अपरिहार्य कारणामुळं फक्त रात्रीच आम्हाला मेसेज आला की साहेब काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीयेत, मात्र साहेबांचं येणं हे निश्चित होतं आणि ते येणार होते, प्रशस्त नाही। बरं, नमस्कार सगळ्यांना। मी गटविकास अधिकारी पंचायत समिती मंडणगड येथे कार्यरत आहे। माझं नाव विशाल जाधव। खरं म्हणजे हा एक चांगला उपक्रम इथे शिक्षण विभागाने इथे घेतलेला आहे। आपली जी आश्रमशाळा वेरळ म्हणजे आदिवासी विकास जो मंडळ आहे त्याचं ही शाळा आहे, आश्रमशाळा आहे आणि इथे सगळे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या इथले कातकरी समाज, आदिवासी समाजातले आहेत आणि खरं म्हणजे हा जो उद्देश आहे की जे आदिवासी समाज आहे, जे ST समाज आहे त्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा आणि जगामध्ये काय चालतं, विज्ञानामध्ये काय चालतं हे त्यांना समजावं, म्हणजे या मुलांची चांगली प्रगती होऊ शकते असा हा उद्देश ठेवून इथे आश्रमशाळेमध्ये हे जे विज्ञान प्रदर्शन आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि अतिशय चांगलं आहे हे आमच्या शिक्षण विभागाचं आणि त्याचबरोबर इथले मुख्याध्यापक आणि सगळ्या शिक्षक वृंदाने अतिशय चांगली इथे मेहनत घेऊन चांगलं इथे आयोजन केलेलं आहे। आपल्या तालुक्यातील सर्व शाळांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, त्याचबरोबर शिक्षकांनी सुद्धा भाग घेतलेला आहे।
खरं म्हणजे मला हे सांगावंसं वाटतं की आपला मंडणगड तालुका एक साईडला आहे आणि लोक असे बोलतात की हा मागासलेला तालुका आहे, परंतु हे जे आपण जे वातावरण बघतोय त्यावरून असं मला तरी असं वाटत नाही की हा मागासलेला तालुका आहे किंवा एक साईडला पडलेला तालुका आहे. हा सुद्धा आपला पुढारलेला तालुका इथे आहे, मंडणगड तालुका. धन्यवाद.